महाराष्ट्र पॉलिटेक्निक्स प्रवेश प्रक्रिया 2026 सुरू झालेली आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये तुम्हाला कुठल्या कुठल्या प्रकारचे डॉक्युमेंट्स जे की या प्रवेश प्रक्रियेसाठी लागतात, त्यासोबत सोबत तुमचे कॅप राउंड्स जे आहेत ते कशा प्रकारे लागतात, फॉर्म कशा प्रकारे फिल केला पाहिजे, त्यामध्ये कोणती कोणती जी काळजी घेतली पाहिजे, त्यासोबत सोबत तुमची जी मेरिट लिस्ट आहे ती कशा प्रकारे लागते, ती कधी लागते, त्यासाठी तुम्हाला एलिजिबिलिटी क्रायटेरिया कोणता आहे, या संपूर्ण गोष्टींची विस्तृत माहिती जी आहे ती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण समजून घेऊया पॉलिटेक्निक्स जे आहे ते करणं का गरजेचं आहे। पॉलिटेक्निक्सला आपल्याला ऍडमिशन तर घ्यायचं आहे, मग ते करणं का गरजेचं आहे। तर बघा, जे काही इंजिनिअरिंग आहे, इंजिनिअरिंगची सुरुवातच या पॉलिटेक्निक्स पासून होत असते। तर मग हे जे काही इंजिनिअरिंग आहे त्याची सुरुवात आपल्या पॉलिटेक्निक्स पासून होते। त्यासोबत सोबत तुम्हाला थेरॉटिकल नॉलेजपेक्षा जर प्रॅक्टिकल नॉलेजमध्ये जास्त इंटरेस्ट असेल, प्रॅक्टिकल नॉलेजमध्ये तुम्हाला घेण्यामध्ये जास्त उत्सुकता असेल, तर पॉलिटेक्निक जरूर करावं, कारण याच्यामध्ये प्रॅक्टिकल नॉलेज जास्त मिळते। त्यासोबत सोबत जॉब ऑपॉर्च्युनिटीज ज्या आहेत त्या लवकर मिळतात, मल्टिपल जॉब ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला यामध्ये असतात। त्यासोबत सोबत स्किल बेस्ड एज्युकेशन आहे, त्यासोबत सोबत तुम्हाला याच्यामध्ये तुम्ही IT मध्ये घेऊ शकता, कॉम्प्युटरमध्ये ॲडमिशन जे आहे ती घेऊ शकता, मेकॅनिकलमध्ये घेऊ शकता, सिव्हिलमध्ये घेऊ शकता, असे वेगवेगळे ऑप्शन्स देखील तुमच्याकडे आहेत। अशा वेगवेगळ्या ब्रांचेसमध्ये देखील तुम्ही त्या ठिकाणी ॲडमिशन हे घेऊ शकता। त्यासोबत सोबत तुम्हाला पुढे जाऊन पॉलिटेक्निक नंतर तुम्हाला जर का डिग्रीमध्ये किंवा ग्रॅज्युएशनसाठी तुम्हाला इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं असेल, त्यासाठी देखील तुम्हाला या ठिकाणी स्कोप आहे। तर मग पुढे बघा, महाराष्ट्रामध्ये ॲडमिशन कोण घेते, ठीक आहे। महाराष्ट्रामध्ये हे जे काही ॲडमिशन आहे हे महाराष्ट्र शासनाचे डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन, म्हणजे ज्याला DTE असं आपण त्या ठिकाणी म्हणत असतो, हे जे काही डिपार्टमेंट आहे हे काय करतं, तर हे जे काही पॉलिटेक्निकचे जे काही ॲडमिशन्स आहेत हे करत असतं। नंतर बघा, संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असते। संपूर्ण ॲडमिशनची जी काही प्रोसेस आहे ही तुमची कशी असते, ऑनलाईन असते, कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये ऑफलाईन फॉर्म भरला जात नाही। त्यासोबत सोबत मेरिट बेस्ड ॲडमिशन प्रोसेस असते, म्हणजेच तुमचं मेरिट लिस्ट, म्हणजेच तुमचे जे 10चे मार्क असतात, 10वीचे मार्क असतात, त्या 10वीच्या मार्क्सवरून तुमचा जो काही ॲडमिशन आहे किंवा मेरिट लिस्ट आहे ती लागत असते। नंतर आहे तुमचं कॅप राऊंडद्वारे प्रवेश दिला जातो। जो तुमचे कॅप राऊंड असतात, जसं की तुमचा फर्स्ट कॅप राऊंड असतो, सेकंड असतो, थर्ड असतो, ठीक आहे। मग अशा प्रकारचे कॅप राऊंड्स असतात, त्याद्वारे तुम्हाला कॉलेज अलॉट केले जातात आणि तेवढ्या कालावधीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी ॲडमिशन जे आहे ते घ्यायचं असतं। नंतर बघा, 10वीच्या गुणांवर मेरिट जे आहे ते तयार होत असतं। तुम्हाला 10वीमध्ये जितके गुण मिळालेले आहेत त्या गुणांच्या माध्यमातून किंवा त्या गुणांवरूनच तुम्हाला काय भेटतं, त्या ठिकाणी तुमचं जे काही कॉलेज आहे ते अलॉट होत असतं, ठीक आहे। नंतर बघा, वेगळी एंट्रन्स एक्झाम घेतली जात नाही। मग याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची वेगळी एंट्रन्स जी आहे ती याच्यामध्ये घेतली जात नाही। तुमचा जो काही 10वीचा स्कोर असेल त्या 10वीच्या स्कोरवरूनच तुम्हाला त्या ठिकाणी ॲडमिशन जे आहे ते घ्यावं लागतं। त्यानंतर बघा, पॉलिटेक्निक ॲडमिशनसाठी पात्रता काय असावी, त्यासाठी इलिजिबिलिटी काय असावी। तर बघा, जे काही विद्यार्थी आहेत ज्यांना पॉलिटेक्निकला ॲडमिशन घ्यायचं आहे त्या विद्यार्थ्यांची 10वी पास झालेली असावी, त्यांचं SSC किंवा 10th पास जे आहे ते झालेलं असावं। त्यासोबत सोबत ते मान्यताप्राप्त बोर्डाकडून झालेलं असावं, मान्यताप्राप्त बोर्ड जो आहे तो असणे अनिवार्य आहे। त्यासोबत सोबत जो काही ओपन कॅटेगरीचे आहे त्यांना किमान 35 गुण असणे गरजेचं आहे। त्यासोबत सोबत महत्त्वाचं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय रे, तर तुमचा त्याच्यामध्ये कोणता मॅथ्स अँड सायन्स जे आहेत हे विषय असणं देखील त्या ठिकाणी अनिवार्य आहे, ठीक आहे। मग अशा प्रकारचे ज्या काही पॉलिटेक्निक्स ॲडमिशनसाठी तुमच्या एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे। नंतर बघा, कोणत्या कोणत्या ब्रँच असतात, मग पॉलिटेक्निकमध्ये कोणत्या कोणत्या ब्रँच असतात मॅम, तर बघा, अशा वेगवेगळ्या ज्या काही ब्रांचेस आहेत त्या पॉलिटेक्निक्समध्ये असतात। तर तुमचा जसं की कम्प्युटर इंजिनिअरिंग असेल, देन तुमचा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, ज्याला आपण IT असं म्हणतो। नंतर बघा, पुढे आहे तुमचा मेकॅनिकल इंजिनिअरिंग असेल, नंतर आहे तुमचा सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, नंतर आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन असेल, नंतर ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग असेल, नंतर आहे तुमचा केमिकल इंजिनिअरिंग अँड लास्ट वन आहे तुमचा आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स। अशा प्रकारचे वेगवेगळ्या ब्रांचेसमध्ये तुम्ही त्या ठिकाणी ॲडमिशन घेऊ शकता। मग याच्यामध्ये तुमची आवड कोणती आहे ती तुम्ही ठरवून त्याप्रमाणे तुम्ही ॲडमिशन घ्यायचं आहे। नंतर बघा, ॲडमिशन प्रोसेस कधी सुरू होतं, तर ॲडमिशन प्रोसेस जे आहे तुमचा 10वीचा रिझल्ट लागल्यानंतर लगेच सुरू होतं, पण ह्यावेळेस
जे काही DT आहे त्यांनी थोडंसं लेट केलेलं आहे आणि जे काही ॲडमिशनची जी काही प्रोसेस आहे ती तुमच्या DTAच्या जो काही ऑफिशियल पोर्टल आहे त्या ऑफिशियल पोर्टलवरतीच पूर्ण ॲडमिशनची प्रोसेस जी आहे ती होत असते. आणि जे काही ॲडमिशन प्रोसेस आहे ते जे आहे ते जाहीर केलं गेलेलं आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे आहे ते सुरू झालेलं आहे. मग लवकरात लवकर जे काही ॲडमिशन आहे ते तुम्ही किंवा जो काही फॉर्म जो आहे तुम्ही भरून घ्यायचा आहे. नंतर बघा कॅप राऊंडचे जे काही वेळापत्रक देखील त्या ठिकाणी जाहीर होते. ठीक आहे. नंतर बघा इम्पॉर्टंट काय आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे वेळेवर अर्ज करणं अनिवार्य आहे. कारण तुमचं जे काही ॲडमिशन आहे ते सुरू झालेलं आहे आणि त्याच्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशनची जी काही डेट आहे ती आहे तुमची 21 मे 2026 म्हणजेच जो काही 20 मे 2026 म्हणजेच तुमचं जे काही ॲडमिशनची प्रोसेस आहे ती ऑलमोस्ट स्टार्ट झालेली आहे. तुम्ही लवकरात लवकर या पोर्टलवरती लॉग इन करून त्या ठिकाणी तुम्ही स्वतःचा जो काही फॉर्म आहे तो लवकर फिल करून तुमचं ॲडमिशनची जी काही रजिस्ट्रेशनची काही प्रोसेस आहे ती कंप्लीट करून घ्यायला हवी. ठीक आहे. नंतर बघा याच्यामध्ये जी काही पहिल्यात आणि सगळ्यात महत्त्वाची जी काही स्टेप आहे जी की तुमच्या ऑनलाईन रजिस्ट्रेशनच्या बाबतीत आहे ती म्हणजे तुमच्या विद्यार्थ्यांनी जो काही DTAच्या ऑफिशियल वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी लॉग इन करणं अनिवार्य आहे. त्यासोबत तुमचा मोबाईल नंबर टाकून त्या ठिकाणी तुमचं ईमेलने काय करणार तुम्ही लॉग इन करणार आणि तुमचा पासवर्ड जो आहे तो त्या ठिकाणी तयार करा. नंतर ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे तो सुरू करा. मग जो काही ॲप्लिकेशन नंतर सेकंड स्टेप येते तुमची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंगची. म्हणजे जो काही ॲप्लिकेशन फॉर्म आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे पर्सनल डिटेल्स असतील, पर्सनल इन्फॉर्मेशन जे आहे तुमचं नाव असेल, तुमचा ॲड्रेस असेल, तुमचे 10वीचे मार्क्स काय आहेत, त्याचसोबत तुमची कॅटेगरी काय असेल, नंतर डोमासाईल डिटेल्स असतील, रिझर्वेशन जे काही डिटेल्स असतील. ठीक आहे. मग अशा प्रकारे माहिती जी आहे ती व्यवस्थित काळजीपूर्वक भरा जेणेकरून पुढे जाऊन तुम्हाला ॲडमिशन जे आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे अडथळे नाही आले पाहिजे. कारण अशा प्रकारची इथे जर का तुम्ही कोणतीही चूक केली तर तुमचं ॲडमिशन देखील त्या ठिकाणी कॅन्सल होण्याची शक्यता असते. तर मग सर्व जी माहिती आहे ती व्यवस्थित काळजीपूर्वक भरा. कारण वेळ आहे आपल्याकडे. अंतिम तारीख जी आहे ती 16 जून 2026 रोजी आहे. म्हणून तुमच्याकडे भरपूर कालावधी आहे. तर मग व्यवस्थित फॉर्म भरा आणि आत्तापासूनच फॉर्म भरायला सुरुवात करा. कारण तुमचा जो काही तुम्हाला फॉर्म फिल करत असताना कोणत्या प्रकारच्या अडथळे येतात, प्रॉब्लेम्स येतात हे तुम्हाला आता समजून जाईल. तर मग याच्यामध्ये बघा डॉक्युमेंट्स जे आहेत ते कशा प्रकारे अपलोड केले पाहिजे. तर डॉक्युमेंट जे आहे ते व्यवस्थितरित्या स्कॅन करून तुम्ही त्या ठिकाणी अपलोड करणं गरजेचं आहे. तर मग त्याच्यामध्ये जे काही डॉक्युमेंट्स आहेत तुमचं SSC मार्कशीट असेल, तुमचा दाखला म्हणजेच लिव्हिंग सर्टिफिकेट असेल, तुमचं कास्ट सर्टिफिकेट असेल, नंतर डोमासाईल सर्टिफिकेट असेल, इन्कम सर्टिफिकेट असेल, आधार कार्ड आणि पासपोर्ट साईज जे काही फोटो आहेत हे डॉक्युमेंट जे आहेत ते व्यवस्थितरित्या स्कॅन करून ठेवा. नंतर हे झाल्यानंतर तुम्ही काय करणार त्या ठिकाणी अपलोड करणार. हे स्कॅन करून तुम्ही त्या ठिकाणी अपलोड करणार आणि त्यानंतर FC व्हेरिफिकेशन असते. FC व्हेरिफिकेशन म्हणजे काय असते रे, तर त्यालाच आपण फॅसिलिटेशन सेंटर असं म्हणत असतो. फॅसिलिटेशन सेंटर असतं त्या ठिकाणी म्हणत असतो. त्याच्यामध्ये तुम्हाला अपलोड केलेली जी काही कागदपत्रे आहेत ती व्हेरीफाय केली जातात. ओरिजिनल डॉक्युमेंट जे आहे ते तपासले जातात. तर मग हे जे काही FC व्हेरिफिकेशन आहे ते कुठे करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो की हे जे काही FC व्हेरिफिकेशन जे आहे ते कुठे करायचं. तर FC व्हेरिफिकेशन जे आहे तुमच्या कुठलाही पॉलिटेक्निक कॉलेज असतं त्या कॉलेजवरती जाऊन तुम्ही FC व्हेरिफिकेशन करा. जे कॉलेजेस असतात म्हणजे बऱ्यापैकी पॉलिटेक्निक्स कॉलेज असतात तिथे तुमचं FC व्हेरिफिकेशन जे आहे ते त्या ठिकाणी केलं जातं. तर FC व्हेरिफिकेशनमध्ये तुमचे अपलोड केलेले डॉक्युमेंट जे आहेत ते व्हेरीफाय केले जातात. ते ठिकाणी व्हेरीफाय केले जातात. नंतर ओरिजिनल डॉक्युमेंट जे आहे ते त्या ठिकाणी तपासले जातात आणि व्हेरिफिकेशन कंप्लीट झाल्यानंतर काय होतं रे तर मेरिट लिस्ट लागते. मेरिट लिस्ट जी आहे ती लागत असते आणि FC व्हेरिफिकेशन न केल्यास जे काही ॲडमिशन जे आहे ॲडमिशनची जी काही प्रोसेसच आहे तीच पुढे जात नाही. तर मग बघा हे जे FC व्हेरिफिकेशन आहे किती महत्त्वाचं आहे. सो FC व्हेरिफिकेशन जे आहे ते पण तुम्ही करणं गरजेचं आहे आणि ते तुम्ही कधी करू शकता मे अखेर किंवा जूनच्या मधापर्यंत देखील तुम्ही FC व्हेरिफिकेशन जे आहे ते तुम्ही करू शकता. नंतर पुढचं आणि महत्त्वाचं जे काही आहे मेरिट लिस्ट म्हणजे काय. पुढचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय तर मेरिट लिस्ट म्हणजे काय. तर बघा मेरिट लिस्ट जी आहे ती तुमच्या 10वी मार्क्स जे आहेत 10वीचे जे काही SSCचे मार्क्स आहेत त्याच्यावरती आधारित जी काही लिस्ट असते त्याला आपण मेरिट लिस्ट असं म्हणतो. तुमचा म्हणजे त्याच्यामध्ये रँकिंग असते. जे काही तुमचे मार्क्स असतील त्याच्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी रँक दिली जाते. मग अशा प्रकारे तुमची काय लागते रे
मेरिट लिस्ट लागते, मग FC व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमची मेरिट लिस्ट जी आहे ती लागते. नंतर ती स्टेट मेरिट लिस्ट तयार होते. कॅटेगरीनुसार रँक दिली जाते. तुमची जी काही कॅटेगरी असेल, तुमचा रिझर्व कॅटेगरीज असतील काही, त्यांच्यानुसार पण तुम्हाला त्या ठिकाणी मेरिट लिस्टमध्ये रँक दिली जाते. नंतर बघा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागते. त्यानंतर तुमची जी काही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे ती लागत असते आणि ती कधी लागणार आहे तर तुमची 18 जून 2026 रोजी जी काही मेरिट लिस्ट आहे ती लागणार आहे त्या ठिकाणी. नंतर बघा त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट लागते. त्याच्यामध्ये तुमचं नाव असेल, तुमचं रँक असतील, तुमचे मार्क्स असतील 10चे, तुमचं सर्व काही त्याच्यामध्ये सर्व गोष्टी ज्या आहेत, तुमचे डिटेल्स जे आहेत त्याच्यामध्ये इन्क्लुडेड असतात. मग अशा प्रकारची फायनल मेरिट लिस्ट जी आहे ती 23 जून 2026 रोजी लागते. नंतर पुढे बघा, मग याच्यामध्ये तुमचा जो काही कॅप राऊंड आहे तो कॅप राऊंड सुरू होतात. मग कॅप राऊंड जे आहे ते सुरू झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी ॲडमिशन जे आहे ते कन्फर्म करण्यासाठी ऑप्शन फॉर्म जो आहे तो फिल करावा असतो. मग जो काही ऑप्शन फॉर्म फिलिंगसाठी तुम्हाला 23 जून 2026 रोजी जो काही ऑप्शन फॉर्म आहे तो फिल करण्यासाठी त्या ठिकाणी वेबसाईट ओपन होते आणि तो जो काही फॉर्म आहे त्यामध्ये तुम्हाला जे काही कॉलेजेस हवे आहेत, तुम्हाला जे पण काही कॉलेजेस हवे आहेत ते कॉलेजेसचे नाव तुम्ही व्यवस्थित फिल करायचे, जेणेकरून तुम्हाला जे कॉलेज हवं आहे तेच कॉलेज तुम्हाला भेटेल. म्हणजेच तुम्हाला जे कॉलेजेस हवे आहेत ते कॉलेजेसचा तुम्ही प्रेफरन्स द्यायचा. म्हणजे तुम्हाला जे कॉलेज आवडतं ते कॉलेजेस आधी प्रेफरन्स द्या, नंतर वेगळे कॉलेज म्हणजे त्या ठिकाणी प्रेफरन्स द्यायचा वेगवेगळ्या कॉलेजेसचा. मग तुम्हाला त्यानुसार अलॉट जे आहे कॉलेज होत असतं. नंतर बघा इम्पॉर्टंट ऑप्शन जो आहे तो फॉर्म फिल करणे जे आहे ते गरजेचं आहे. त्यासोबत सीट जो आहे तो ॲक्सेप्ट करायचा असतो. मग तुम्हाला कॅप राऊंड लागतात. फर्स्ट कॅप राऊंडमध्ये जे काही कॉलेज आहे ते ॲक्सेप्ट करायचं असतं. नंतर बघा इथे या ठिकाणी ॲडमिशन कन्फर्म करण्यासाठी हे फी भरणे देखील आवश्यक आहे. मग त्या ठिकाणी तुम्ही त्या कॉलेजची फी भरू शकता. तुमचं डेबिट कार्ड असेल किंवा UPIने देखील तुम्ही ऑनलाईन पेमेंट जे आहे त्या ठिकाणी करू शकता. नंतर बघा फीज भरल्यानंतर सीट जे आहे त्या ठिकाणी तुमचं कन्फर्म होतं आणि जी काही तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्टला किंवा फायनल मेरिट लिस्ट असेल ती कधी असेल रे तुमची 23 जून 2026 रोजी असेल. तर मग विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये तुम्हाला आवश्यक कागदपत्र जे आहेत ते आतापासूनच तयार ठेवायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला ॲडमिशनमध्ये किंवा फॉर्म फिल करत असताना कुठल्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत. त्यासाठी तुम्ही हे जे कागदपत्र आहेत ते व्यवस्थितरित्या तयार करून ठेवा किंवा स्कॅन करून ठेवा. त्याची PDF बनवून व्यवस्थितरित्या स्कॅन करून ठेवा. तुमचं SSC मार्कशीट असेल, नंतर तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट असेल, ठीक आहे, SSC मार्कशीट असेल, लिव्हिंग सर्टिफिकेट असेल, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट असेल, महाराष्ट्राचा डोमासाईल असेल आणि आधार कार्ड असेल आणि 2 किंवा 5 ते 6 जे काही पासपोर्ट साईज फोटोग्राफ्स आहेत ते देखील तयार करून ठेवा. ओके, चला तर मग अशाच प्रकारचा जो काही व्हिडिओ आहे हा अशा लोकांना शेअर करा ज्यांना पॉलिटेक्निक करायचं आहे किंवा तुमचे मित्रमंडळी असतील त्यांना देखील शेअर करा. आणि अशाच प्रकारच्या पॉलिटेक्निकच्या नवीन अपडेट करिता आमच्या ई-सारखी ऑनलाईन या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. कोणाला काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा, व्हिडिओला लाईक करा. आणि चला तर मग मी इथेच थांबते, भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.